नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यात दररोज होते 28,000 लिटर दुधाचे संकलन. पारंपरिक भात शेतीचा आदिवासींचा ओढा दुग्धोत्पादनाकडे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह सुरगाणा या आदिवासी बहुल भागात आजपर्यंत फक्त भात, नागली, वरई ही पिके घेण्यात येत होती. यामुळे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होत होते. यावर उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध पालन व्यवसाय सुरू केलाय. सुरगाणा तालुक्यातून दररोज 28,000 लिटर दुधाचे संकलन होऊन ते गुजरातच्या वघई येथील अमूल वसुंधरा डेअरीला पाठवले जाते. सुरगाणा तालुक्यात दूध संकलन केंद्राची संख्या 42 आहे. सर्वात अगोदर बिरसा मुंडा महिला दूध उत्पादक सहकारी मंडळी गोंदुडे येथे 2008 मध्ये दूध संकलन केंद्र सुरू झाले. त्यानंतर आजमितीस 46 केंद्र सुरू करण्यात आले होते. यातील 4 केंद्र बंद आहेत. गोंदुडे केंद्रात दररोज 4,500 दूध लिटर संकलन होते. यासह चापावाडी, देवीपाडा, खुंटविहीर, हुंबापाडा, दोल्हारे, खोबळा, हातरुंडी, भोर, माळबारे या भागातही चांगल्या प्रकारे दुधाचे संकलन होते. यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना जोड व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू केलाय. साधारणतः 6,000 शेतकऱ्यांकडे गाई म्हशी असून त्यांचे दूध या डेअरीला पोहोचवले जाते. सरासरी 46 रुपयाचा भाव मिळते. या व्यवसायातून दिवसाकाठी तालुक्यात 13 लाख रुपयांचे व्यवहार होते. जास्त दूध देण्यासाठी गायींना लागणारे पशुखाद्यांची दुकाने सुद्धा या निमित्ताने थाटण्यात आली असून त्यांची संख्या ही 59च्या दरम्यान आहे. गाई म्हशींच्या योग्य काळजी घेण्यासाठी खासगी 25 डॉक्टरांसह सरकारी 13 डॉक्टर सेवा देते. त्यामुळे अनेकांना यातून रोजगार मिळालेला आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.